वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। आज त्याच्या कोठडीवर सुनावणी होणार होती आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या सुनावणीकडे लागलेलं होतं। ही कोठडी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी असणार आहे। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। आणखी तपास करावयाचा आहे आणि त्यामुळे ही कोठडी मिळाल्याचं समजते। अगोदर सुद्धा पोलीस कोठडी होती आणि त्यानंतर आपण जर पाहिलं वाल्मिक कराडने ही कोठडी त्याची सुनावणी पुढे घ्या असं सुद्धा म्हटलेलं होतं, अशी विनंती केलेली होती। मात्र वाल्मिक कराडच्या वकिलांची तब्येत प्रकृती बरी नव्हती, त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकला अशी विनंती करण्यात आलेली होती। मात्र आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाल्मिक कराडला मिळालेली आहे असं कळतंय। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी सचिन आपल्या सोबतच। सचिन, मोठी अपडेट, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे वाल्मिक कराडला। श्रद्धा, नक्कीच ही बातमी आता समोर आलेली आहे की वाल्मिक कराड याला पुन्हा एकदा 14 दिवसाची ही न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। आपण पाहतो की कालच एक व्हिडिओ समोर आला होता, त्या व्हिडिओ नुसार असं वाटत होतं अजून पोलीस कस्टडी मिळेल, मात्र आता न्यायालयीन कोठडीमध्ये कराडची रवानगी करण्यात आलेली सर्वात मोठी अपडेट आहे। आज आपण पाहतो की थोड्या वेळापूर्वी या सुनावणीला सुरुवात झाली होती आणि व्हीसी द्वारे ही सुनावणी करण्यात आली होती। मागच्या वेळेस जेव्हा वाल्मिक कराडला याच कोर्टामध्ये आणलं गेलं होतं त्या ठिकाणी मोठा वाद निर्माण झाला होता, त्यामुळे कुठेतरी हा वाद टाळण्यासाठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी व्हीसी द्वारे ही सुनावणी करण्यात आली। मात्र या सुनावणी दरम्यान आता न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आणि ही सर्वात मोठी अपडेट सध्याच्या घडीची आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये काय नवीन अपडेट येते का ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्याची जर आपण अपडेट म्हटलं तर सर्वात मोठी बातमी ही आहे की 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी आता कराडला मिळालेली आहे। हो, नाही बरोबर सचिन, आता जी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे, मात्र काल सुद्धा तुम्ही जसा उल्लेख केलात, हा व्हिडिओ समोर आलेला होता, तो ठोस पुरावा असं म्हणूया आपण। त्यावर सुद्धा बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा घडले। तर त्या व्हिडिओवर या तपासामध्ये म्हणजे आतापर्यंतचा एकूणच तपास कुठपर्यंत आलाय तो सुद्धा आपण प्रेक्षकांना सांगूया। नक्की श्रद्धा, जर आपण पाहिलं तर हा जो व्हिडिओ मिळालेला आहे या व्हिडिओमध्ये दोन्ही घटनांचे जे गुन्हे घडलेले आहे, एक गुन्हा आहे हत्याकांडाचा आणि दुसरा गुन्हा आहे खंडणीचा। या दोन्ही गुन्ह्यामध्ये जे सिमिलर आरोपी आहे म्हणजे दोन्ही गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहे ते एकाच ठिकाणी या व्हिडिओमध्ये दिसत आहे। त्यामुळे या दोन्ही गुन्ह्यांचा तपास आता एकाच दिशेने चालला आहे आणि त्यामुळे कुठेतरी हे जे आरोपी आहेत हे एक संघ आहे, संघटित होते असं देखील त्या व्हिडिओवरून प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे। त्यामुळे हा मोठा तपास करण्यामध्ये मोठी गती मिळणार आहे आता, कारण की आपण पाहतो तो कुठेतरी एक क्लू पाहिजे असतो, मात्र त्या क्लूच्या आधारावरती आपण कुठेतरी एक धागेदोरे आपण याचे सापडू शकतो त्याच प्रमाणचा एक मोठा क्लू हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओद्वारे असे अनेक जे प्रश्न आहे त्या प्रश्नांची उकल आता पोलिसांना होणार आहे। त्यामुळे कुठेतरी हा ठोस पुरावा देखील समजला जातो असं तज्ञ म्हणतायत। त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे हा महत्वपूर्ण या दोन्ही गुन्ह्यांचा पुरावा समजला जातोय। श्रद्धा, हो बरोबर आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाल्याचं कळतंय। सचिन, वकिलांनी नेमका काय युक्तिवाद केलाय? या ठिकाणी साधारण जर आपण पाहिलं तर वकिलांनी या ठिकाणी जे वाल्मिक कराडांचे जे वकील आहेत आणि जे सरकारी वकील आहे या सर्व प्रकरणाचा न्यायालयासमोर ठेवण्यात आला। मात्र न्यायालयाने या ठिकाणी ऐकून घेत 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। त्यामुळे म्हणावा तसा दोघं बाजूचे युक्तिवाद झाले नाही, मात्र न्यायालयाने जे निदर्शनास आलं त्यानुसार न्यायालयाने हा आपला निर्णय दिलेला आहे। हो, SIT कडून सुद्धा तपास सुरू आहे सचिन। मात्र नवे जे पुरावे आता हाती लागलेले आहेत त्या संदर्भात SIT ने काही कोर्टामध्ये माहिती दिल्याचं कळतंय का? अच्छा, यामध्ये आतापर्यंत जी काही सध्या तपास झालेला आहे, जो काही पुरावे हातामध्ये लागलेले आहे ते न्यायालयावर ठेवण्यात येत असतो अशी एक प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया देखील पार पाडली गेली। त्यानंतर आता या पुढचा तपास जो आहे तो कोणत्या दिशेने जाणार आहे, कशा पद्धतीने करायचा याची देखील माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर आता न्यायालयाने हा 14 दिवसाची कोठडीचा निर्णय घेतलेला आहे। हो, म्हणजे जेव्हा हा युक्तिवाद होत होता, 14 दिवसांची न्यायालयीन त्या प्रकरणात बोला येतो ऐकायला। यापूर्वी जो खंडणीचा प्रकरण होता त्यामध्ये जे 6 आरोपींना देखील अशाच पद्धतीने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली होती। त्यावेळेस वकील बोलताना असं म्हटले होते की जर
जर का पुन्हा एकदा पोलीस कोठडी घेण्याची वेळ आली तर ती पोलीस कोठडी देखील मिळू शकते असा एक पाऊलवाट होती ती ठेवण्यात आली होती. या प्रकरणामध्ये देखील तसंच घडू शकतं. पुन्हा जरा पोलिसांना असं वाटलं की कोठडी यामध्ये काही माहिती अजून मिळवणं बाकी आहे, कुठल्या तर या अजून माहिती घेणं बाकी आहे किंवा अजून या काही प्रश्नाची उकल करणं बाकी आहे, तर पुन्हा एकदा कोठडी मिळू शकते असा देखील तज्ज्ञांचं मत आहे. हो, पण सकाळी जेव्हा सुनावणी अगोदर बातमी होती, अशी माहिती होती की वाल्मिक कराड यांची प्रकृती ठीक नाहीये, ताप सर्दी खोकला होता त्यांना, तर त्या संदर्भात डॉक्टरांकडून कोणती अधिकृत माहिती आपल्यापर्यंत आली आहे का सचिन? हो श्रद्धा, हे जो वाल्मिक कराडची तपासणी करणारे डॉक्टर होते ते आज पोलीस ठाण्यामध्ये आले होते. शहर बीड पोलीस ठाणं आहे त्या ठिकाणी वाल्मिक कराडला ठेवण्यात आलेलं आहे. समोर सकाळी जेव्हा त्याची प्रकृतीची तपासणी केली गेली त्यावेळेस त्याला सर्दी ताप आणि खोकला असल्याचं आढळलं आणि वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार देखील केले. त्यानंतर ही जी व्हीसी आहे ती सुरू झाली. व्हीसी सुरू झाल्यानंतर न्यायालयाने सर्व काही माहिती जाणून घेतली आणि त्यानंतर थेट 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. आणि आता या सध्या प्रकरण मात्र यामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे हे या ठिकाणी जेव्हा सरकारी वकील या ठिकाणी येतील तेव्हा आपल्याला पुढचं नेमकं सविस्तर माहिती आपल्याला समोर येणार आहे. हो, आणि बरोबर आहे 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, त्यामध्ये आणखी तपास होईल, काय समोर येतं, काय धागेदोरे समोर येतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. सचिन, धन्यवाद.